चिंतन श्री गुरुदेव दत्त. मी दत्त सेवेकरी धनंजय जगताप, राहणार वडगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा. मी गेले 11 ते 12 वर्ष झालं दत्त देवस्थान मोराळे येथील भक्ती मार्ग स्वीकारला असं म्हणण्यापेक्षा माझ्या कुटुंबातील पूर्व पुण्याईमुळे असेल किंवा माझ्या काहीतरी पूर्व पुण्याईमुळे, पूर्व संचितामुळं मला दत्त महाराजांचा भक्ती मार्ग मिळाला. मोराळे येथे जायच्या आधी कुटुंबात असंख्य अशा समस्या होत्या. कुटुंबात सारखा आजारपण, शारीरिक त्रास, मानसिक त्रास, तसेच देवी देवतांचे नाव घेऊन अंगात संचार होत होता. त्यामुळे माझे संपूर्ण कुटुंब पूर्ण हतबल झाले होते. पूर्ण जीवन नको असं वाटत होतं. कधी कधी असे विचार यायचे मनात की आयुष्य संपवावं. पण योगायोगानं एका मित्राच्या साह्यानं मला दत्त देवस्थान मोराळचा मार्ग सापडला. आणि मोराळला जायच्या आधी किंवा मोराळला यायच्या वेळेला मनात असंख्य अशा शंका निर्माण झाल्या होत्या की खरोखरच तिथं मला फरक पडेल का, खरोखर माझ्या मंडळीला बरं वाटेल का, किंवा माझ्या कुटुंबातल्या समस्या अडीअडचण दूर होतील का. असंख्य असे प्रश्न निर्माण झाले होते. पण ज्या वेळेला मोराळ येथे गेलो, तिथं काकांचे प्रबोधन ऐकले, त्यावेळेला मनातील असणाऱ्या पूर्ण शंकेचं निरसन झालं. ज्या ज्या काही शंका मनात निर्माण झाले होते, जे काही प्रश्न होते, त्या पूर्ण प्रश्नांची उत्तर मिळाली. आणि बंडूदादांच्या माध्यमातून, त्यांच्या दिव्यदृष्टीच्या माध्यमातून कुटुंबात असणाऱ्या शारीरिक त्रास, मानसिक त्रास, तसंच देवी देवतांच्या संचारामागील काय कारण ते समजलं. मग काय, आम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी दत्त देवस्थान मोराळे येथे गेलो होतो, पण कधी दत्तमय होऊन गेलो हे समजलं सुद्धा नाही. आमच्यासारखी असंख्य कुटुंब दत्त देवस्थानचा महिमा ऐकून तिथं येत आहेत व कुटुंबात असणाऱ्या समस्या, अडीअडचण पासून पूर्ण मुक्त होत आहेत आणि आयुष्य आनंदी सुखमय जगत आहेत. दत्त देवस्थान मोराळे येथील येथे असंख्य कुटुंबातील लोक व्यसनमुक्त होत आहेत व दत्त महाराजांच्या भक्ती मार्गाने कुटुंबातील समस्या, अडीअडचणीतून दूर होऊन आनंदी सुखमय जीवन जगत आहेत. त्यामुळे येथे चाललेल्या दत्त महाराजांच्या आज्ञेने चाललेल्या कार्याला व गुरुवर्य काकांना व बंडूदादांना साष्टांग दंडवत. श्री गुरुदेव दत्त.